महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब का करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. ब्रह्माजींचे विनीत वचन ऐकून भगवान श्रीहरी म्हणजे विष्णूजी म्हणू लागले. आता आपण 29व्या पानावर आलोय. पहिला स्कंध. श्रीहरी त्यांना म्हणू लागले, ब्राह्मण सावधानतेने ऐक. विष्णूजी सांगू लागले ब्रह्माजींना, मी माझ्या मनातील विचार व्यक्त करतो. देवता, दानव, मानव सर्वांना हेच माहीत आहे की तुम्ही सृष्टी निर्माण करता. मी पालन करतो आणि शंकर संहार करतात. परंतु तरीही वेदातील पारगामी पुरुष आपल्या युक्तीने हे सिद्ध करतात की रचणे, पाळणे आणि संहार करण्याची ही योग्यता जी आपल्याला मिळाली आहे ह्याची अधिष्ठात्री शक्ती देवी आहे. ते म्हणतात की संसाराची सृष्टी करण्यासाठी तुमच्यात राजसी शक्तीचा संचार झाला आहे. मला सात्विक शक्ती मिळाली आहे आणि रुद्रात तामसी शक्तीचा आविर्भाव झाला आहे. त्या शक्तीच्या अभावामुळे तुम्ही या संसाराची सृष्टी घडवू शकत नाही. मी पालन करण्यात सफल नाही होऊ शकत आणि रुद्राकडून संहार कार्य होणेही संभव नाही. ब्रह्माजी, आपण सर्व त्या शक्तीच्या आधारे म्हणजे दुर्गेच्या सहाय्यानेच आपल्या कार्यात सदा सफल होत आलो आहोत. सुव्रत, प्रत्यक्ष आणि अपरोक्ष दोन्ही उदाहरणे मी तुमच्या समोर ठेवतो, ऐका. हे निश्चित आहे की त्या शक्तीच्या अधीन होऊनच मी या शेषनागाच्या शय्येवर झोपतो आणि सृष्टी स्थापण्याची वेळ येताच उठतो. मी कायम तप करण्यात व्यस्त असतो. त्या शक्तीच्या शासनापासून कधीच मुक्त राहू शकत नाही. मी कायम तप करण्यात व्यस्त असतो, हे लक्षात ठेवा. त्या शक्तीच्या शासनापासून कधीच मुक्त राहू शकत नाही. कधी वेळ मिळाला तर लक्ष्मीबरोबर सुखाने वेळ घालवण्याचे सौभाग्य प्राप्त होते. मी कधी दानवांबरोबर, राक्षसांबरोबर युद्ध करतो. सर्व जगताला भय पोचवणाऱ्या दैत्यांच्या विक्राळ शरीरांना शांत करणे माझे परम कर्तव्य होते. आणि इथे कमाल केली विष्णूजींनी त्यांच्या तत्वज्ञानाची. मला सर्व प्रकारे शक्ती म्हणजेच दुर्गादेवीच्या अधीन होऊन राहावे लागते. त्याच भगवत शक्तीचे मी कायम चिंतन करतो. ब्रह्माजी, माझ्या माहितीत या भगवती शक्ती वाचून मोठी दुसरी कोणतीच देवता नाही. आता हा आहे श्री विष्णूजींच्या आध्यात्मिक ज्ञानाचा निष्कर्ष. श्री विष्णूजी म्हणत आहेत की मी दुर्गापेक्षा मोठ्या कोणत्या देवतेला ओळखत नाही. माझ्या आध्यात्मिक ज्ञानाप्रमाणे ही सर्वात मोठी देवता भगवान आहे. आता पुण्यात्म्यांनो, आपण या लेखात वाचलं, श्री नारदजी विचलित, श्री व्यासजी विचलित. ब्रह्माजींच्या ज्ञानाला तर यांनी सांगितलंच आहे की ब्रह्माजी विष्णूजींना जगतगुरु, देवेश्वर, साऱ्या संसाराचे पालन करता, उत्पत्ती करता सर्व काही म्हणत आहेत. आणि हा काय निष्कर्ष देत आहेत विष्णूजी की मी तर दुर्गाच्या अधीन आहे आणि घोर तप करतो. त्यामुळे ते तप करून काय करतात, बॅटरी चार्ज करतात, मग राक्षसांशी लढतात, मग यांची बॅटरी डिस्चार्ज होऊन जाते, सिद्धीने लढतात आणि मग अशी चार्ज करतात. आता विष्णूजींनी तर सांगितले की मी दुर्गेपेक्षा श्रेष्ठ अशा कुणाला ओळखत नाही, मी दुर्गेची भक्ती करतो. आणि आपल्या धर्मगुरूंना
जेव्हा कोणता प्रश्न विचारला जायचा की हे श्री ब्रह्मा, श्री विष्णू, श्री शिवजी हे कोणाची भक्ती करतात, ते सांगायचे, काही तर सांगायचे की स्वतःच्या रूपाचे ध्यान करतात. कोणी म्हणायचे की शंकर भगवान श्री रामाची पूजा करतात आणि श्रीराम शंकरजींची पूजा करतात. आणि काही म्हणायचे की नाही, हे तर कुणाची पूजा करणार, हे तर स्वयं आहेत. आता आपल्या समक्ष आहे की श्री विष्णूजी दुर्गाजींची पूजा करीत आहेत आणि तिला सुप्रीम पॉवर म्हणत आहेत, सुप्रीम गॉड, सर्वात मोठे भगवान, देवता. आता दुर्गाजी काय सांगतात यांची ही 2 वचनं ऐकूयात. हे बघा, 7वा स्कंध संक्षिप्त देवी भागवत 562व्या पानावर. इथे देवीकडून हिमालयाला ज्ञानोपदेश, ब्रह्मस्वरूपाचं वर्णन. श्रीदेवीजी काय म्हणतात? श्रीदेवीजी म्हणू लागल्या, पर्वतराज, आता मी तुम्हाला ब्रह्मबद्दल माहिती, प्रथम तर यांनी स्वतःबद्दल सांगितलं, पण मग नंतर म्हणते नाही, त्या ब्रह्मचे काय स्वरूप आहे हे सांगितले जाते, जे प्रकाशरूपी, सर्वांच्या अगदी समीपस्थित, हृदयरूपी गुहेच्या जवळ असल्या कारणाने गुहाचर नावाने प्रसिद्ध आणि महान पद अर्थात परमप्राप्य आहे. ते समस्त प्रजेच्या ज्ञानाच्या पार आहेत, अर्थात कुणाच्या बुद्धीला पेलणारे नाहीत, हे तुम्ही जाणा. जे परमप्रकाश रूप आहे, जे सूक्ष्माहूनही अत्यंत सूक्ष्म आहे, ज्यांच्यात सर्व लोक व त्या लोकांमध्ये निवासणारे जीव स्थित आहेत, तेच हे अक्षर ब्रह्म आहे. तेच सर्वांचे प्राण आहेत, तेच सर्वांची वाणी आहेत आणि तेच सर्वांचे मन आहे, तेच आहे. हे परमसत्य आणि अमृत अविनाशी. 563व्या पानावर आहे. 7वा स्कंद वाचतो आहोत. हा आहे अमृत अविनाशी तत्व आहे सौम्य. तर देवीजी म्हणत आहेत, त्या वेधण्यायोग्य लक्षाचा तू वेध घे, मन लावून त्यात तल्लीन होऊन जा. सौम्य उपनिषदात कथित महान अस्त्ररूप धनुष्य घेऊन उपासनेने तीक्ष्ण केलेला बाण साध आणि मग भावानुगत चित्ताद्वारे तो बाण खेचून त्या अक्षररूप ब्रह्मलाच लक्ष बनवून एकाग्र हो. प्रणव म्हणजे ओम, धनुष्य आहे, जीवात्मा बाण आहे आणि ब्रह्म हे त्याचं लक्ष म्हणलं जातं. आता यामध्ये काय म्हणलं आहे? श्री देवीजी म्हणत आहेत हिमालय राजाला की माणसाला हवंय ओम नामाचा जप करा आणि ब्रह्मप्राप्तीचं उद्दिष्ट ठेवा. एवढीशी गोष्ट, अजून काही नाही. आता पुढे पहा. ह्यातच आपण आता इथे खाली जाऊ. त्या एकमात्र परमात्म्यालाच जाणा, बाकी सर्व गोष्टी त्यागून द्या. आता देवीजी दुर्गाजी त्यांच्याच साधनेला म्हणतात की ती सुद्धा सोडून द्या. त्या एकमात्र परमात्म्यालाच जाणा. हाच अमृतरूपी परमात्म्याजवळ पोचवणारा पूल आहे. संसार रूपी समुद्रातून पार होऊन अमृतरूपी परमात्म्याला प्राप्त करण्याचे हेच एक सुलभ साधन आहे. इथे म्हणले आहे की ह्या आत्म्याचे ओमच्या जपाबरोबर ध्यान करा. यामुळे अज्ञानमय अंधकाराच्या पूर्ण पलीकडे आणि संसार समुद्राच्या पार जो ब्रह्म आहे तो प्राप्त होईल, तुमचे कल्याण होईल. ते कुठे राहतात? आपण 563 वाचत आहोत. तो या सर्वांचा आत्मा ब्रह्म, ब्रह्मलोकरूपी दिव्य आकाशात स्थित आहे. ब्रह्मलोकात राहतात असा सरळ अर्थ आहे. आता पुण्यात्म्यांनो, हे तर अध्यात्म ज्ञान झाले दुर्गाजींचे. त्या काय सांगत आहेत? श्री देवीजी म्हणत आहेत हिमालय राजाला की बाकी सर्व पूजा त्यागून फक्त एकच ब्रह्मची पूजा करा. त्याचे ओम नाव आहे. त्या साधनेमुळे ब्रह्मलोक प्राप्त होईल. आता पुण्यात्म्यांनो, श्री मत भगवद्गीताजींचं ज्ञान ब्रह्मनेच दिलं श्रीकृष्णामध्ये प्रवेश करून. आता हे ब्रह्म काय म्हणतात?
श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 8च्या श्लोक नंबर 13 मध्ये म्हणतात की ओम इति एकाक्षरम. हे पहा, तुमची या सद्ग्रंथांशी ओळख करून दिली जाईल तेव्हाच तुम्ही विश्वास ठेवाल या दासाच्या गोष्टींवर. ही आहे श्रीमद भगवद्गीता. जयदयाल गोयंदका याचे अनुवादक आहेत. गीता प्रेस गोरखपूर येथून प्रकाशित. अध्याय नंबर 8चा श्लोक नंबर 13 आपल्याला दाखवतो. अध्याय नंबर 8 श्रीमद भगवद्गीता आणि इथे पहा 13वा श्लोक. हा 13वा श्लोक आहे. ओम इति एकाक्षरम ब्रह्म व्याहरण माम अनुस्मरण यह प्रयाति त्यजम देहम स याति परमाम गतीम. आता गीता ज्ञानदाता ब्रह्म आहेत. हे म्हणतात की माम ब्रह्म, मज ब्रह्मचे ओम इति एकाक्षरम, ओम हे एक अक्षर आहे. व्याहरण माम अनुस्मरण, उच्चारण करून स्मरण करणारा. यह प्रयाति त्यजम देहम, जो शरीर सोडून जातो. स याति परमाम गतीम, तो परमगतीला प्राप्त होतो. ओम पासून मिळणारी परमगती ती काय आहे ते श्रीदेवीजींनी स्पष्ट केलं की ब्रह्मलोक प्राप्ती होईल. गीतेच्या अध्याय नंबर 8च्या श्लोक नंबर 16 मध्ये स्पष्ट केलं आहे की ब्रह्मलोकपर्यंत हे सर्व लोक पुनरावर्तीमध्ये आहेत, म्हणजे तिथे गेलेला जीवही परत संसारात येतो, जन्ममृत्यू संपत नाही. हे पहा, अध्याय नंबर 8च वाचत आहोत आपण श्रीमद भगवद्गीतेचा आणि हा 16 नंबर आहे. हे अर्जुन, ब्रह्मलोकपर्यंत सर्व लोक पुनरावर्तीमध्ये आहेत. आता पुनरावर्तीचं इथे त्यांनी विश्लेषण दिलं आहे स्टारमध्ये. अर्थात ज्यांना प्राप्त होऊन परत संसारात यावे लागते असे पुनरावर्ती याला म्हणतात. आता पुण्यात्म्यांनो, आता हा ब्रह्म काय सांगत आहे. गीता अध्याय नंबर 4च्या श्लोक नंबर 5 पासून 9 पर्यंत हा काय म्हणतो की अर्जुना, तुझे आणि माझे खूप जन्म झाले आहेत, तुला माहीत नाही, मला माहीत आहे. श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 2च्या श्लोक नंबर 12 मध्ये हेच स्पष्ट करतात की अर्जुना, तू आणि मी आणि हे राजे लोक आधीही जन्मले होते, पुढेही जन्म घेतील. हा विचार नको करूस की आपण वर्तमानातच आहोत. आणि गीतेच्या अध्याय नंबर 10च्या श्लोक नंबर 2 मध्ये हे स्वतः म्हणतात की माझ्या उत्पत्तीला हे देवता लोक, ऋषी लोक हे नाही जाणत, कारण हे माझ्यापासून उत्पन्न झाले आहेत. आता हा ब्रह्म जो आहे याला क्षरपुरुष देखील म्हणतात आणि भगवान कबीरांनी याला काल भगवान म्हटलं आहे. आणि याने स्वतः गीतेच्या अध्याय नंबर 11च्या श्लोक नंबर 32 मध्ये स्वीकारलं आहे की मी काल आहे अर्जुना आणि आता प्रकट झालो आहे. तर हा काल जो आहे हा गीताजीचं ज्ञान देतोय श्रीकृष्णामध्ये प्रवेश करून. श्रीकृष्णाला तर माहीतच नाहीये की मी गीतेमध्ये काय म्हणालो होतो. पुण्यात्म्यांनो, या दासाची वचनं तुम्हाला सगळी विचित्र वाटतील एकदा तरी, परंतु धीरानं सगळं ऐकत रहा. उदाहरणं पाहून थक्क व्हाल, तोंडात बोटं घालाल. ही पट्टी पडवली आहे या आचार्यांनी आणि शंकराचार्यांनी. सगळं अयोग्य ज्ञान ऐकवून काहीच माहिती नाही यांना, आचार्यांना, शंकराचार्यांना आणि आपल्या हिंदू धर्माच्या गुरूंना आजपर्यंत, ऋषी महर्षींना सतयुगापासून आजपर्यंत यांना काहीच माहिती नाही वेद आणि गीतेबद्दल. आता तुम्हाला दाखवतो श्रीमद भगवद्गीता याच्या अध्याय नंबर 2 मध्ये, अध्याय नंबर 2 श्रीमद भगवद्गीता श्लोक नंबर 12. असं नाहीये की मी कुठल्या काळामध्ये नव्हतो किंवा तू नव्हतास किंवा हे राजे लोक नव्हते, आणि असंही नाही की यापुढे आपण सर्व असणार नाही. पुढे पहा, हे पहा, हा आहे गीता अध्याय नंबर 4 आणि श्लोक नंबर हा 5 आहे इथून. त्याचा अनुवाद यांनी इथं केलाय. हे परंतप अर्जुन, माझे आणि तुझे खूप सारे जन्म झालेले आहेत. त्या सर्वांना तू जाणत नाहीस, मी जाणतो. मग इथे 9व्या मध्ये काय म्हणले आहे की, हा 9वा श्लोक आहे 4थ्या अध्यायातील. हे अर्जुन, माझे जन्म आणि कर्म दिव्य अर्थात अलौकिक आहे. आता इथे काय सांगितलंय
अध्याय नंबर 2च्या श्लोक नंबर 17 म्हणले आहे की अर्जुन, नाश रहित तर त्याला जाण, ज्यामुळे संपूर्ण जग व्याप्त आहे. या अविनाशीचा विनाश करण्यास कोणीही समर्थ नाहीये. म्हणजे गीता ज्ञानदात्याहून इतर आहे कोणी जो वास्तवात अविनाशी आहे. गीतेच्या अध्याय नंबर 15च्या श्लोक नंबर 1 ते 4 आणि 16-17 या 3 प्रभूंची माहिती आहे, 3 पुरुषांची. आणि प्रथम तुम्हाला अध्याय नंबर 10चा श्लोक नंबर 2 दाखवतो. हे पहा. अध्याय नंबर 10 श्रीमद भगवद गीता, अध्याय 10 आणि श्लोक 2 मध्ये, माझ्या उत्पत्तीला हे जे काही लिहितात, प्रभवम म्हणजे उत्पत्तीला, ना देवता लोक जाणतात आणि ना महर्षीजनही जाणतात, कारण की मी सर्व प्रकारांनी देवतांचं आणि महर्षींचं मूळ कारण आहे. आता हे काय स्पष्ट झालं की गीता ज्ञानदाता हा ब्रह्म आहे, क्षरपुरुष आहे. श्रीकृष्णामध्ये प्रवेश करून हा बोलत आहे. हे म्हणतात, माझा जन्म तर झाला आहे, उत्पत्ती तर झाली आहे, पण ब्रह्मा विष्णू महेश व ऋषी हे नाही जाणत, कारण हे यापासूनच जन्मले आहेत. ही यांची मुले आहेत. ब्रह्मा विष्णू महेश हे ब्रह्मचे पुत्र आहेत आणि दुर्गा या ब्रह्मा विष्णू महेशजी यांच्या माता आहेत, श्री दुर्गाजी. आता गीता ज्ञानदात्याने ब्रह्मने स्पष्ट केले आहे की मी नाशवंत आहे. माझा तर जन्ममृत्यू होतो, तर याच्या साधकाचाही जन्ममृत्यू होणार, कारण ब्रह्मलोकात जाणार आणि ब्रह्मलोकात गेलेला जीव परत जन्ममृत्यूमध्ये येतो. श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 15च्या श्लोक नंबर 1 ते 4 आणि 16-17 3 पुरुष सांगितले आहेत. उलटा लटकलेला संसार रूपी वृक्ष आहे. याच्या वरच्या बाजूला मुळे आहेत समजा, खाली 3 गुणरूपी शाखा. आता गीता ज्ञानदात्याने केवळ एवढेच संकेत केले आहेत. वर मूळ आहे संसार रूपी वृक्षाचे आणि खाली 3 गुणरूपी शाखा आहेत, बस. शेषसाठी सांगितलं आहे की तो तत्वदर्शी संत सांगेल. गीताजी अध्याय नंबर 4च्या श्लोक नंबर 34 ज्याविषयी बोलले आहेत. आणि मग त्याची ओळख सांगितली आहे गीतेच्या अध्याय नंबर 15च्या श्लोक नंबर 1 की या उलट्या लटकलेल्या संसार रूपी वृक्षाच्या सर्व विभागांना जो जाणतो, सवेदवित, तो तत्वदर्शी संत आहे. हे पहा. 15वा अध्याय आहे श्रीमद भगवद्गीतेचा आणि प्रथम श्लोक आहे. यामध्ये लिहिलं आहे की ऊर्ध्वमूलम, वर मूळ, अधशाखम खाली शाखा, अश्वत्थम प्राहु अव्ययम. हा पिंपळाचा, संसार रूपी पिंपळाचा वृक्ष अविनाशी म्हटला आहे. छंदांसी यस्य पर्णानी, ह्याची पाने इत्यादी, शाखा इत्यादी इत्यादी सर्व छंद आहेत, विभाग आहेत. यह तमवेद, जो सर्व विभाग जाणतो, सवेदवित, तो वेदाचे तात्पर्य जो जाणतो, तो तत्वदर्शी संत आहे. हे बघा, हे वाचा. आदिपुरुष परमेश्वर रूप मूळवाले म्हणजे संसार रूपी वृक्ष. प्रथम तुम्ही हे पाहाल, हा संसार रूपी वृक्ष आहे. ऊर्ध्वमूलम, वर तर मुळे आहेत. ऊर्ध्वमूलम, वर तर मुळे आहेत आणि खाली या शाखा आहेत. हा एक संसार रूपी वृक्ष आहे. हा एक संसार रूपी वृक्ष जाणा. आता ऊर्ध्वमूलम अधशाखम, आणि जो संत याच्या सर्व विभागांना समजावून सांगेल, तो तत्वदर्शी संत आहे. परमेश्वराने 600 वर्षांपूर्वी सांगितले होते. आता समजा हे झाड आहे जे पृथ्वीच्या बाहेर दिसते, याला झाड म्हणतात. तर परमात्मा कबीरजी स्वतः जेव्हा तत्वदर्शी संताची भूमिका निभावण्यास येतात, सहशरीर येतात, जसं की वेदांमध्ये प्रमाण आहे, ते आपला ज्ञानोपदेश देतात. कबीर अक्षर पुरुष एक पेड़ है, निरंजन यानी सरपुरुष वा की डार, और तीनों देवा शाखा हैं, ये पात रूप संसार. आणि मुळे गुप्त आहेत, उपरोक्ष आहेत.
हे पहा, आता इथे काय सांगितलंय? अक्षर पुरुष एक वृक्ष आहे. आता समजा अक्षर पुरुष तना आहे या संसाररूपी वृक्षाचा. इथून मोठी फांदी फुटते, यापैकी एक मोठी फांदी ही क्षरपुरुष आहे. हा अक्षर पुरुष आहे, याला परब्रह्मही म्हणतात. हा अक्षर पुरुष आहे एवढा. आणि यातून ही फांदी फुटली मोठी, हा क्षरपुरुष ब्रह्म समजा. क्षरपुरुष ब्रह्म ज्योत निरंजन. आणि याचे हे 3 पुत्र आहेत. रजगुण ब्रह्माजी, सतगुण विष्णूजी, तमगुण शिवजी आणि पातरूप संसार. आता हे 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 गुप्त आहे, हे परमात्मा स्वतः आहेत. आता आपण वाचूया श्रीमद भगवत गीता अध्याय नंबर 15 श्लोक नंबर 1 ते 4 आणि 16, 17 यामध्ये कॉन्सेप्ट क्लिअर होईल. बघा, हा 15वा अध्याय आहे, हा आपण वाचला. प्रथम मंत्र, प्रथम श्लोक. ऊर्ध्व मूलम, मुळे तर वर, खाली शाखा. हा संसाररूपी पिंपळाचा वृक्ष, अविनाशी वृक्ष समजा. छंदांसी यस्य पर्णानी, म्हणजे मुळे, शाखा, पाने इत्यादी याचे विभाग आहेत. आणि हा तमवेद, जो ह्याला जाणतो. सवेदवित आदी, आदी पुरुष परमेश्वर मूलवाले यांनी अधशाखाचा अर्थ चुकीचा दिलाय. ब्रह्मरूप मुख्य शाखा केलाय, नाही. हे पहा, दुसऱ्या श्लोकात 2 वेळा अध शब्द आहे. याचा अर्थ इथे दिला आहे यांनी. अध म्हणजे खाली. अध म्हणजे खाली. स्पष्ट आहे, अध म्हणजे खाली. तर इथेही अधच लिहायचं होतं. त्यांना ज्ञान नव्हतं, त्यामुळे ते विचलित होत होते. ऊर्ध्व मूलम अध शाखम, वर मुळे आणि खाली शाखा असणारा या संसाररूपी पिंपळाच्या वृक्षाला अविनाशी म्हणतात. वेद ज्याची पानं सांगितली आहेत, अशा संसार वृक्षाला जो पुरुष, जी व्यक्ती मुळासहित तत्वाने जाणतो, मुळापासून सर्व भागांना तत्वाने जाणतो, योग्य जाणतो, सवेदवित तो आहे वेदांच्या तात्पर्याला जाणणारा, अर्थात तो तत्वदर्शी संत आहे. ज्या विषयाबाबत 4थ्या अध्यायाच्या 34व्या श्लोकात म्हटले आहे की तत्वदर्शी संताकडे जाऊन परमात्म तत्वाच्या ज्ञानाला जाण. त्यानंतर ते जे म्हणतात तसे केल्याने मग तो जीव कधीही परत संसारात जन्म घेत नाही. त्याचा जन्म मृत्यू कायमसाठी संपुष्टात येतो. 15व्या अध्यायात 1 पासून 4 पर्यंतचा हा सारांश आहे. पुढे काय सांगितलं आहे की या शाखा कोण आहेत? रजगुण ब्रह्मा, सतगुण विष्णू, तमगुण शिवजी. बघा, हा 15वा अध्याय आपण वाचतोय. आपण 1 श्लोक क्लिअर केला. आता दुसरा. यात लिहिलंय की त्या संसाररूपी वृक्षाचे 3ही गुणरूप, 3ही गुण रूप या शाखा. हा विषय भोगरूप, विषय प्रवाला, विषय विकारोवाली, हे देव, मनुष्य, तिर्यक 3ही नावं लिहिली आहेत. या शाखा आहेत. अध म्हणजे खाली, ऊर्ध्व म्हणजे वर पसरल्या आहेत. मनुष्य लोकात कर्मानुसार बांधली जाणारी ही मुलांनी म्हणजे मुख्य कारणे आहेत. खाली आणि वर पसरल्या आहेत. सगळीकडे नाही, फक्त खाली आणि वर. आता इथे ही कॉन्सेप्ट क्लिअर करावी लागेल. आता हे स्पष्ट करावे लागेल की हे रजगुण ब्रह्माजी, सतगुण विष्णूजी, तमगुण शिवजी आहेत. यासाठी पहा मार्कंडेय पुराण. हे मार्कंडेय पुराण. आणि हे कुठून प्रकाशित आहे? गीता प्रेस गोरखपूरहून. प्रकाशक आणि मुद्रक आहेत गीता प्रेस गोरखपूर, गोविंद भवन कार्यालय, कोलकाताचे संस्थान. याच्या 122-23 पानावर दाखवतो तुम्हाला. हे पहा, हे संक्षिप्त मार्कंडेय पुराण. पान 122 पासून आपण प्रारंभ करूया. इथं लिहिलं आहे की मार्कंडेयजी म्हणाले, मार्कंडेयजी ज्ञान देत आहेत. आता आपण 123 वर येऊया. 123 वर इथे आलो. रजोगुण प्रधान ब्रह्मा, तमोगुण प्रधान रुद्र आणि सत्व प्रधान विश्वपालक विष्णू आहे. याच 3 देवता आहेत आणि हेच 3 गुण आहेत. आता पुण्यात्म्यांनो, हे आपले धर्मगुरू आचार्य शंकराचार्य, मंडलेश्वर यांच्यापैकी कोणीतरी योग्य सांगतात जेव्हा त्यांना कोणी प्रश्न विचारतं.
की काय रजगुण ब्रह्मा, सद्गुण विष्णू, तमगुण शिवजी आहेत जे अगदी निष्पक्ष आहेत? ते तर योग्य सांगतात की हो नक्कीच शास्त्रात असंच लिहिलं आहे. आणि जे हुशारी दाखवतात, आपल्या अज्ञानाची साक्ष देतात, ते म्हणतात नाही, ब्रह्मा विष्णू महेश काय मूळ थोडेच आहेत. गुण तर मूळ आहेत, परंतु हे गुणी आहेत, गुण नाहीये, गुणातीत आहेत. सांगा काय अक्कल आहे यांना? जशी मिरची आहे आणि मिरचीचा गुण आहे तोंड जाळणं. आता कोणी म्हणेल की काय मिरचीमुळे तोंड जळतं? ते म्हणतात नाही नाही, मिरचीमुळे थोडंच तोंड जळतं. गुणी आहे, ती गुणांनी रहित आहे. प्रत्येक मिरचीत गुण तर आहेच ना तो जाळण्याचा. तर अशीच ही जास्त हुशारी दाखवतात, कारण त्यांचा मूळ उद्देशच लोकांना संभ्रमित करायचं. आपला उद्देश साध्य करून घेतात. यांना लोकांशी काही देणं घेणं नाही. अशा व्यक्ती असतात. परंतु काही अशाही व्यक्ती आहेत जे सत्य सांगतात की शास्त्रात असंच लिहिलं आहे, ते आपल्या समक्ष आहे, अजून दाखवतो. हे पहा, श्रीमद देवी भागवत हिंदी टीका सहित भाग 1, यामध्ये संस्कृत ग्रंथही बरोबर आहे. अथ देवी भागवतम सभाषाटिकम समात्म्यम. आता खेमराज श्रीकृष्णदास प्रकाशन, मुंबई. खेमराज श्रीकृष्णदास प्रकाशन, मुंबई. आता याच्या 3ऱ्या स्कंधात आपण आलो आहोत. अथ श्रीमद देवी भागवते भाषा टीकायुते तृतीय स्कंदः प्रारंभ्यते. याच्या 3ऱ्या स्कंधाच्या 11व्या पानावर आपण वाचू. हे 11वे पान आहे. हा 5वा अध्याय आहे. याचा 8वा श्लोक आहे. भगवान शंकर त्यांच्या माता दुर्गेला म्हणत आहेत, हे माता, हे माता, जर आपल्यावर नेहमी आपण दयायुक्त असाल तर आम्हाला तमोगुण कशा प्रकारे प्रदान केले आहेत? ब्रह्मा रजोगुण आणि हरी सत्वगुण युक्त केले आहे. आता संस्कृत पहा. हे संस्कृत देखील वाचू आपण, कारण आपण शिक्षित आहोत. यदि दयार्द्रमना न सदांबिके कथमहम विहितश्च. का मी हे रचलं, का बनवलं? तमोगुण, मला तमोगुणी का बनवलं? कमलजश्च, कमळातून उत्पन्न होणारे ब्रह्मा. रजोगुण संभवा, का रजोगुणी उत्पन्न केला? सुविहितः, सुविहितः किमु सत्वगुणो हरिः. विष्णूजींना तुम्ही सत्वगुणी का बनवलं? इति सिद्धम रजगुण ब्रह्मा, सद्गुण विष्णू, तमगुण शिवजी. तर परमात्मा कबीर देवजींनी, परमेश्वर यांनी स्वतः येऊन यथार्थ ज्ञान दिलं की सरपुरुष एक पेड़ है और सरपुरुष यानी निरंजन वा की डार, और तीनों देवा रजगुण ब्रह्मा, सद्गुण विष्णु, तमगुण शिव जी, तीनों देवा शाखा है. ये पात रूप संसार है. आता आपण या पवित्र गीता अध्याय नंबर 15च्या श्लोक नंबर 1 ते 4 आणि 16-17 वाचूया. आता सहजपणे समजून येईल. कन्सेप्ट क्लिअर झाली. तीनही गुण रजगुण ब्रह्मा आहेत, सद्गुण विष्णू, तमगुण शिवजी. आता पहा, गीता अध्याय नंबर 15चा आणि श्लोक नंबर आपण 2 वाचत आहोत. त्या संसार रूपी वृक्षाचे तीनही गुणरूप रजगुण ब्रह्मा, सद्गुण विष्णू, तमगुण शिवजी ही विषय प्रवाला शाखा. आता संस्कृत देखील एकत्रच वाचूया आपण. या तीनही शाखा आहेत, विषय, भोग, तिर्यक इत्यादी शाखा. आता खाली आणि वर कसं, जसं हे श्रीमद भगवत गीताचं ज्ञान या पृथ्वी लोकावर बोललं जात होतं, खाली पाताळ लोकात, वर स्वर्ग लोकात, या 3 लोकातच या ब्रह्माजी, विष्णूजी आणि शिवजींचं आधिपत्य आहे. इथपर्यंत यांची एक एक विभागीय मंत्री समजा आहे या 3 लोकात. वरती स्वर्गापासून ते खाली पाताळापर्यंत इतकी यांची रेंज आहे, जे आहे ना प्रभुत्व आहे, यांची सीमा आहे. सर्वत्र हे पहा, खाली आणि वर, सर्वत्र नाहीये, वर पसरली आहे मनुष्य लोकात. आणि कर्मांच्या अनुसार बांधणारेही हेच मुख्य कारण आहे. खाली आणि वर हे व्याप्त आहे. आता 3ऱ्यात काय सांगितलंय की या संसार वृक्षाचे गीता ज्ञानदाता ब्रह्म आहेत, श्रीकृष्णामध्ये बोलत आहेत प्रवेश करून. आणि हे काय सांगतात
की या संसार रूपी वृक्षाची जी मी माहिती या अध्यात्म ज्ञानातून मी देत आहे गीतेच्या डिस्कशनमधून, तुझ्या माझ्या चर्चेमध्ये मी कंप्लीट नाही सांगू शकणार, कारण मला याचं पूर्ण ज्ञान नाहीये. बघा, अध्याय नंबर 15चा श्लोक नंबर 3 वाचत आहोत. या संसार वृक्षाचं स्वरूप जसं म्हटलं आहे तसं इथे विचार कालमध्ये तुझ्या माझ्या चर्चेमध्ये गीताजीच्या डिस्कशनमध्ये नाही मिळू शकणार. म्हणजे मी नाही जाणत या पूर्ण संसाराचा आदी आणि अंत. संसार रूपी वृक्षाचा म्हणजे सर्व ब्रह्मांडाबद्दल मला नाही कंप्लीट माहिती, कारण की ना याचा आदी आहे ना अंत, आणि ना याची चांगली स्थिती आहे. म्हणून या सुविरूढ मूलम म्हणजे मूळ जे आहे तो परमात्मा आहे, अविनाशी आहे. त्याचा लोक सुद्धा अविनाशी आहे. अतिदृढ मूलवाले म्हणजे याच्या अविनाशी मूळ असणाऱ्या संसार रूपी पिंपळाच्या वृक्षाला दृढेन म्हणजे दृढ असंग शस्त्रेणचा अर्थ यांनी केला वैराग्य रूपी शस्त्राद्वारे नाही, तत्वज्ञान रूपी शस्त्राद्वारे कापून म्हणजे चांगल्या प्रकारे समजून. आता चौथ्यात काय म्हटलं आहे, 15व्या अध्यायाचा 4था श्लोक. त्याच्यानंतर त्या परमपद रूपी परमेश्वराला चांगल्या प्रकारे शोधले पाहिजे, ज्यामध्ये गेलेले पुरुष परत फिरून संसारात येत नाहीत, आणि ज्या परमेश्वराकडून या पुरातन संसार रूपी वृक्षाची प्रवृत्ती विस्ताराला प्राप्त झाली आहे, त्याच आदी पुरुष नारायण म्हणजे परमअक्षर ब्रह्मच्या शरणी मी आहे, अशा प्रकारे दृढ निश्चय करून त्या परमेश्वराचंच मनन आणि नित्यध्यास केला पाहिजे. आता यात काय स्पष्ट झालं की गीता ज्ञानदाता म्हणतो की मी कंप्लीट नॉलेज नाही ठेवत, आणि तत्वदर्शी संतांकडे जाऊन त्यांना समज. त्यानंतर परमेश्वराच्या त्या परमपदाचा शोध घेतला पाहिजे जिथे गेल्यावर साधक परत फिरून या संसारात कधी येत नाही, म्हणजे त्यांना संपूर्ण मोक्ष मिळतो. गीता ज्ञानदाता आपली स्थिती स्पष्ट करताना गीता अध्याय नंबर 2च्या श्लोक 12 मध्ये, गीताजी अध्याय नंबर 4च्या श्लोक 5 आणि 9 मध्ये, गीता अध्याय नंबर 10च्या श्लोक नंबर 2 मध्ये स्पष्ट करतात की अर्जुन, तुझे आणि माझे खूप जन्म झाले आहेत. तू नाही जाणत, मी जाणतो. यावरून सिद्ध होतं की हा तर नाशवंत आहे. स्पष्ट झालं. हे देखील स्पष्ट झालं की ब्रह्म आहे जो गीता सांगत आहे श्रीकृष्णाद्वारे, ज्याचं ओम नाव आहे. ओम नामाच्या जपाने ब्रह्मलोक प्राप्त होतो. ब्रह्मलोकात गेलेले जीव जन्म मृत्यूच्या फेऱ्यातच राहतात. तर हे ब्रह्मच्या साधनेनेही मोक्ष प्राप्त नाही होऊ शकत, ते स्थान प्राप्त नाही होऊ शकत जिथे गेल्यानंतर साधक कधी परतून संसारात येत नाही. ते कोण आहेत? ते परमअक्षर ब्रह्मची साधना केल्याने, जसे गीतेच्या अध्याय नंबर 4च्या श्लोक नंबर 25 पासून 30 पर्यंत गीता ज्ञानदात्याने म्हटले आहे. कोणी देवतांची पूजा करतात, कोणी फक्त कडक व्रत ठेवतात, जसं हे अहिंसावादी व्रत ठेवतात, जसे तोंडावर पट्टी बांधून अनवाणी पायांनी फिरणे, आणि काही स्वाध्याय करतात, जसे गीतेचे नित्य वाचन करणे, वेदांचा अभ्यास करत राहणे. कोणी प्राणायाम करतात, कोणी केवळ हवन यज्ञही करतात, आणि सर्वच आपल्या साधनांना पापनाशक जाणतात. जर त्यांना समजलं की त्या पापनाशक नाही आहेत, तर कोणी करणार नाहीत त्या. हा साधक तोपर्यंतच ती साधना करतो जोपर्यंत त्याला हे माहीत नाही की हे योग्य नाहीये, तो सोडून देईल त्या दिवशी. तर यासाठी सांगितलं आहे की 4थ्या अध्यायाच्या 32व्या श्लोकात की अशा प्रकारचे जे 25 पासून आणि 30 पर्यंत ज्या श्लोकांमध्ये माहिती दिली आहे, अशा प्रकारची खूप सारी धार्मिक यज्ञांची, धार्मिक अनुष्ठानांची माहिती सच्चिदानंद घनब्रह्मच्या वाणीत विस्ताराने दिली गेली आहे. आता सच्चिदानंद ब्रह्मची वाणी, कारण ते परमात्मा सतलोकातून चालत येतात, आपल्या मुखकमलातून उपदेश देतात, ज्ञान ऐकवतात. तो सूक्ष्म वेद असतो, ते तत्वज्ञान असतं. ते तत्वज्ञान आहे, त्यामध्ये अतिशय विस्ताराने हा आध्यात्मिक मार्ग सांगितला गेला आहे, आध्यात्मिक ज्ञान म्हटलं गेलंय. आता पहा,
अध्याय नंबर 4 कडे घेऊन जाऊया तुम्हाला आधी थोडं. श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 4 आणि श्लोक नंबर 25 मध्ये दुसरे योगीजन देवतांचे पूजनरूप यज्ञ, यज्ञ म्हणजे धार्मिक अनुष्ठान, चांगल्या प्रकारे करतात. पर्युपासते म्हणजे पूजन करतात. आणि अन्य योगीजन ब्रह्मसाधना करतात, याचा हा अर्थ आहे. आणि 26 मध्ये म्हटलं आहे की इतर योगीजन श्रोत्रादी समस्त इंद्रियांना संयमरूप अग्नीमध्ये हवन करतात, दुसरे शब्दादी करत राहतात. हे सर्व विषयांना इंद्रियरूप यज्ञ अग्नीमध्ये हवन करत असतात. 27 मध्ये लिहिलं आहे की दुसरे योगीजन क्रिया, संपूर्ण क्रिया इंद्रियांना, इंद्रियांच्या संपूर्ण क्रिया आणि प्राणांच्या समस्त क्रियांना ज्ञानाने प्रकाशित आत्मसंयम अग्नीमध्ये हवन करतात. म्हणजे काही तर स्वतःच्या इंद्रियांना संयमित करण्याच्या प्रयत्नात असतात. 28 मध्ये म्हटलंय की अनेक पुरुष द्रव्यासंबंधी यज्ञ करणारे आहेत. म्हणजे भंडारे करतात, रजया वाटतात, कुठे मंदिरं बनवतात, अशा प्रकारे करत राहतात. आणि काही तपश्चर्या करत राहतात. म्हणण्याचं तात्पर्य हे आहे की आता आपण 32 वर येऊया, आपल्या फायद्याची गोष्ट पाहूया. हे गीता अध्याय नंबर 4च्या श्लोक नंबर 32 मध्ये काय म्हटलं आहे. यात काय आहे की एवं बहुविधः यज्ञाः विततः ब्रह्मणः मुखे. हा ब्रह्मण शब्द लिहिलाय, यांनी अनुवाद चुकीचा केलाय. कर्मजान विद्धि तान सर्वान एवं ज्ञात्वा विमोक्षसे. अशा प्रकारे अजूनही अनेक प्रकारचे यज्ञ, यज्ञ म्हणजे धार्मिक अनुष्ठान, ब्रह्मण मुखे यांनी वेदाच्या वाणीमध्ये असं केले, ते चुकीचं केलंय. इथे पहा अध्याय नंबर 17च्या श्लोक नंबर 23 मध्ये हाच ब्रह्मण शब्द आहे. याच्यामध्ये श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 17चा श्रीमद भगवद्गीता आणि श्लोक नंबर 23 मध्ये ओम तत्सत इति निर्देशः ब्रह्मणः त्रिविधः स्मृतः ब्राह्मणः तेन वेदाच यज्ञाच विहितः पुरा. याचा अनुवाद काय केलं की ओम ओम तत् तत् सत सत ओम तत्सत असे हे 3 प्रकारचे ब्रह्मण म्हणजे सच्चिदानंद घनब्रह्मचं नाव म्हटलं आहे. ब्रह्मणचा अर्थ सच्चिदानंद घनब्रह्म समजा. आता इथे जाऊया परत गीतेच्या 4थ्या अध्यायाच्या 32व्या श्लोकात पाहू. 32व्या श्लोकात आता हे ब्रह्मणामुखे इथे लिहिले, याचा चुकीचा अनुवाद केला यांनी. अशा प्रकारे अनेक प्रकारचे यज्ञ सच्चिदानंद घनब्रह्मच्या वाणीत विस्ताराने सांगितले गेले आहेत. हे तत्वज्ञान आहे. सच्चिदानंद घनब्रह्म म्हणजे परमक्षर ब्रह्म सत्पुरुष कबीर साहेब सतलोकातून चालून येतात आणि चांगल्या आत्म्यांना भेटतात, तत्वज्ञान सांगतात. मग त्यांच्याकडून बोलली गेलेली कबीर वाणी लिपिबद्ध केली जाते. तर त्या कबीर वाणीमध्ये आणि सच्चिदानंद घनब्रह्म यांच्या वाणीत जी त्यांच्या मुखकमलातून बोलली गेली आहे, त्यामध्ये ते ज्ञान तत् सर्व धार्मिक अनुष्ठानांची माहिती पूर्ण रूपाने विस्ताराने दिली गेली आहे. ते तत्वज्ञान आहे. ते जाणून घेतल्यानंतर मग सर्व कर्मांमधून मोक्ष प्राप्त होतो. त्या 4थ्या अध्यायाच्या 34व्या श्लोकात म्हटलं आहे, पहा. हे पहा, 4थ्या अध्यायाचा 32वा श्लोक कंप्लीट वाचूया, आता लक्षात येईल. अशा प्रकारे अजूनही अनेक प्रकारचे यज्ञ म्हणजे धार्मिक अनुष्ठानाची माहिती. हे सच्चिदानंद घनब्रह्मची वाणी वाचा. हे चुकीचं लिहिलं आहे. ब्रह्मण, ब्रह्मण म्हणजे वेद नाही होऊ शकत. सच्चिदानंद घनब्रह्मची वाणी म्हणजे परमाक्षर ब्रह्मची वाणी. याला तत्वज्ञान सुद्धा म्हणतात, विस्ताराने म्हणतात. त्या सर्वांना तू कर्मजान म्हणजे नाम, उठता नाम, बसता नाम, झोपताना जागताना नाम, काम करता करता, दैनंदिन कार्य करता करता त्यांची ती साधना होत असते. कर्मजान शारीरिक, मन, इंद्रिय आणि सर्व क्रियांमधून संपन्न होणाऱ्या त्यात लिहिलं आहे की काम करता करता क्रिया करतात. कर्मयोगाने संपन्न होतात त्या सर्व क्रिया. अशा प्रकारे तत्वाने जाणून त्यांच्या अनुष्ठानाद्वारे तू कर्मबंधनातून सर्वथा मुक्त होशील. आता पुण्यात्म्यांनो, 4थ्या अध्यायाच्या 34व्या श्लोकात सांगितलेलं ते तत्वज्ञान, हा 4थ्या अध्यायाचा श्रीमद भगवद्गीता हा 34वा श्लोक आहे. त्या ज्ञानाला जे सच्चिदानंद घनब्रह्मने
म्हणजे परमेश्वराने स्वतः येऊन जे ज्ञान दिले सूक्ष्म वेद ते तत्वज्ञान, ते त्यांच्या वाणीत लिहिलेलं असतं. आणि ते तत्वज्ञान ते संतच जाणतात जे त्याच्याशी परिचित आहेत. तत्वज्ञान आणि तत्वदर्शी संतांना गीता ज्ञानापेक्षा इतर ज्ञान असते. जर तत्वज्ञानाची माहिती ब्रह्मला असती तर एक अध्याय अजून लिहिला असता. त्यांना हे ज्ञान नव्हते. आता इथे पहा. आता 34 मध्ये म्हटलं आहे, गीता अध्याय नंबर 4च्या श्लोक नंबर 34 मध्ये म्हटले आहे की त्या ज्ञानाला जे सच्चिदानंद घनब्रह्मच्या वाणीत विस्ताराने सांगितले गेले आहे. तू तत्वदर्शी संतांकडे जाऊन, ज्ञानींकडे जाऊन समजून घे. त्यांना चांगल्या प्रकारे दंडवत केल्याने आणि त्यांची सेवा केल्याने, कपट सोडून सरळपणे प्रश्न केल्याने ते परमात्म तत्व चांगल्या प्रकारे जाणणारे ज्ञानी महात्मा तुला तत्वज्ञानाचा उपदेश करतील. आता पुण्यात्म्यांनो, हा दास आता कुठे आणू इच्छितो आपल्याला? गीताजी अध्याय नंबर 8च्या श्लोक नंबर 1 मध्ये. अर्जुनाने विचारलं की आपण तर 7व्या अध्यायातील 29व्या श्लोकात सांगितले आहे की तद्ब्रह्मला जाणून आणि साऱ्या अध्यात्माशी परिचित, सर्व कर्मांशी परिचित व्यक्ती केवळ जरा आणि मरणातून सुटण्याचा प्रयत्न करते. जरा म्हणजे वार्धक्य अवस्था आणि मरण म्हणजे मृत्यू. तर 8व्या अध्यायाच्या प्रथम मंत्रात विचारले आहे की किम तद्ब्रह्म. हे पहा, ही आहे श्रीमद भगवत गीता अध्याय नंबर 7 आणि श्लोक नंबर 29 हा 29. इथे याचं फक्त संस्कृत आहे, पुढे याचा अनुवाद आहे. जरा मरण मोक्षाय. जरा म्हणजे वार्धक्य, मरण म्हणजे मृत्यू, मोक्ष म्हणजे सुटका करून घेण्यासाठी. माम आश्रित्य यतंती ये ते ब्रह्म तत् विदुः कृत्स्नम अध्यात्मम कर्म च अखिलम. याचा अर्थ असा आहे की माम आश्रित्य, मी तुला सांगितले आहे हे ज्ञान जो आश्रित करून घेईल, तत्वदर्शी संतांना जो शोधतो, तो आहे जरामरण मोक्षातून सुटण्यासाठी यतंती प्रयत्न करतो आहे. वे ते तत्ब्रह्माला आणि संपूर्ण ते तत्ब्रह्मला जाणतात आणि सर्व अध्यात्मज्ञान आणि सत्कर्मांशी परिचित आहेत. हे पहा, हा अनुवाद आहे 7व्या अध्यायाच्या 29व्या श्लोकाचा. जो माझ्या शरणी येऊन आश्रित, याचा अर्थ तर या दासाने सांगितला तोच योग्य आहे. माझ्या या ज्ञानाचा आश्रित झालास की तू तत्वदर्शी संतांना शोधू शकशील. त्यानंतर त्या प्राप्त ज्ञानाच्या आधाराने जे केवळ जरा आणि मरणातून सुटण्याचा प्रयत्न करतात ते त्या तद्ब्रह्मशी आणि सर्व आध्यात्मिक ज्ञानाशी आणि सर्व कर्मांशी परिचित आहेत. हे पहा, आता 7व्या अध्यायाचा 29वा श्लोक गीताजीतील आपण वाचत आहोत. जो मला आश्रित्य म्हणजे शरण येऊन जरा आणि मरण, जरा म्हणजे वार्धक्य, मरण म्हणजे मृत्यू पासून सुटण्यासाठी प्रयत्न करतात ते त्या ब्रह्मला आणि संपूर्ण अध्यात्माला. हे पहा, तो तत् ब्रह्म त्या ब्रह्मला, संपूर्ण अध्यात्माला आणि संपूर्ण कर्मांना जाणतात. इथे 8वा अध्याय प्रारंभ होतो. याचा पहिला श्लोक आहे 8व्या अध्यायाचा. यात विचारलं आहे किम तद्ब्रह्म. तुम्ही ज्या ह्या तत्ब्रह्माबद्दल सांगितलं आहे की तत्ब्रह्मला, त्या ब्रह्मला आणि संपूर्ण अध्यात्माला, सर्व कर्मांना जाणतात. इथे विचारलं आहे 8व्या अध्यायाच्या प्रथम श्लोकात किम तद्ब्रह्म आणि किम अध्यात्मम, किम कर्मपुरुषोत्तम, किम अधिभूतच, किम प्रोक्तम, अधिदेवम, किम उच्चते. याचं उत्तर दिलं आहे 8व्या अध्यायाच्या 3ऱ्या श्लोकामध्ये. हा 8व्या अध्यायाचा हा 3रा श्लोक आहे. तो परमअक्षर ब्रह्म आहे. परम अक्षर ब्रह्म आहे 3ऱ्या श्लोकात. आता पुण्यात्म्यांनो, आता आपण येऊया गीतेच्या अध्याय नंबर 15च्या श्लोक नंबर 16 आणि 17 मध्ये. यामुळे सगळी कॉन्सेप्ट जी दास करू इच्छितो ती क्लिअर होऊन जाईल. हा पहा, हा गीता अध्याय नंबर 15 आणि इथे हा 16वा श्लोक आहे. इथे 2 पुरुष सांगितले आहेत, दिव्यम
द्वौ इमौ पुरुषौ, दोन पुरुष, दोन प्रभू, दोन स्वामी, एक क्षर आणि एक अक्षर. याला क्षरपुरुष म्हणा. हे दोन्ही पुरुष इथे बघू शकता, क्षरपुरुष आणि अक्षरपुरुष. आणि इथे या अनुवादाचा एक अनुवाद बघूया. ह्या संसारात नाशवंत आणि अविनाशी असे दोन प्रकारचे पुरुष म्हणजे प्रभू, पुरुष म्हणजे स्वामी, भगवान म्हटले आहेत. आणि सर्व जीवांचे शरीर नाशवंत आहे आणि आत्म्याला अविनाशी म्हटले आहे. याचा भावार्थ हा आहे की क्षरपुरुष हा तर ब्रह्म आहे आणि अक्षरपुरुष हा परब्रह्म आहे. क्षरपुरुष जो आहे तो हा ब्रह्म 21 ब्रह्मांडांचा स्वामी आहे आणि अक्षरपुरुष हा 7 शंख ब्रह्मांडांचा स्वामी आहे. हे दोघेही आणि याच्या अंतर्गत जेवढे प्राणी आहेत ते सर्व नाशवंत आहेत, परंतु जीवात्मा तर कोणाचाच मरत नाही, तो तर विशेष वेगळा आहे. आता हे स्पष्ट करून दिलं की दोन्ही नाशवंत आहेत, क्षरपुरुष आणि अक्षरपुरुष. भले अक्षर म्हणजे अविनाशी असतो, परंतु याचे खूप दीर्घायुष्य आहे, ज्या कारणाने त्यांना अक्षर म्हटलं जातं, परंतु ते वास्तविक अविनाशी नाहीयेत. याची कॉन्सेप्ट 15व्या अध्यायाच्या 17व्या श्लोकात स्पष्ट केली आहे की उत्तम पुरुष तू अन्यहा आणि परमात्मा इति उदारतः. पहा, 15व्या अध्यायाचा आपण हा 16वा वाचला, आता 17वा वाचू. उत्तम पुरुष तू अन्य परमात्मा इति उदारतः य लोकत्रयम आविश्य विभर्ति अव्यय ईश्वरः. उत्तम पुरुष म्हणजे श्रेष्ठ परमात्मा, तर या दोन्हींपेक्षा कुणी वेगळा आहे. दोन पुरुष 16व्यामध्ये म्हटलंय कुणी इतर आहे, आणि जो तीनही लोकात प्रवेश करून सर्वांचं पालन पोषण करतो. अविनाशी परमेश्वर परमात्मा अशा प्रकारे म्हटलं गेलं आहे. आता पुण्यात्म्यांनो, आता तुम्ही हा उलटा लटकलेला संसाररूपी वृक्ष पाहिला. हा पहा, हा उलटा लटकलेला संसाररूपी वृक्ष आहे आणि याची वर मुळे आणि खाली तीनही गुणरूपी शाखा आहेत. तर मुळापासूनच पूर्ण वृक्षाला आधार मिळतो तीनही लोकात प्रवेश करून. सर्वांचे पालन पोषण हा मूळ रूपी परमात्मा परम अक्षर ब्रह्मच सर्व विश्वाचे पालन पोषण करतात. हा संसार रूपी वृक्ष आहे. संसार रूपी वृक्षाचे जे मूळ आहे परम अक्षर ब्रह्म, हे पहा, श्रीमद भगवत गीता अध्याय नंबर 15 आणि श्लोक नंबर आपण हा 17वा वाचत आहोत. उत्तम पुरुष तू अन्य परमात्मा इति उदारतः. उत्तम पुरुष म्हणजे श्रेष्ठ परमात्मा, तो तर वर कुणी वेगळाच आहे. हे वरच्यापेक्षा 16 नंबरपेक्षा वेगळा आहे आणि त्यालाच परमात्मा म्हटलं जातं. यह लोकत्रयम आविश्य विभर्ती, जो तीनही लोकात प्रवेश करून सर्वांचं पालन पोषण करतो, तो तिथे वास्तविक अविनाशी भगवान आहे. तो अविनाशी परमात्मा आहे. हे पहा, उत्तम पुरुष हा तू अन्य परमात्मा. उत्तम पुरुष तो पुरुषोत्तम उत्तम पुरुष आहे. पुरुषोत्तम भगवान तर कुणी निराळाच आहे, जो तीनही लोकात प्रवेश करतो आणि सर्वांचं पालन पोषण करतो, तो आहे अविनाशी परमात्मा वास्तविक. आता पुण्यात्म्यांनो, दास जो निष्कर्ष काढू इच्छितो तो आता निघतोय. आता जो प्रसंग चालू होता की विष्णूजी तर म्हणत होते की मी दुर्गेपेक्षा श्रेष्ठ कुणालाच मानत नाही. हे आध्यात्मिक ज्ञानाच्या जेवढे मला आहे, माझ्या ज्ञानानुसार दुर्गापेक्षा श्रेष्ठ भगवान नाही. विष्णूजी म्हणतात की मी दुर्गाची भक्ती करत असतो आणि आपले आचार्य शंकराचार्य म्हणतात की ते आपल्या स्वरूपाची भक्ती करतात, हे कुणाचीच भक्ती नाही करत. कोणी म्हणतात त्या रामाची भक्ती करतात, राम श्री शंकराची करतात. ही यांची दंतकथा आहे, लोकवेद होता. आता दुर्गाजींनी स्पष्ट केलं. त्या म्हणतात ब्रह्मची पूजा करा, माझी पूजा त्यागा. त्याचे ओम नाम आहे, ओम नामाच्या जपाने ब्रह्मलोक प्राप्त होईल. गीताजीने स्पष्ट केलं की गीता ज्ञानदाता ब्रह्म आहे. त्याचे एक ओम अक्षर आहे, त्याची साधना करणारा ब्रह्मलोकात जातो. ब्रह्मलोकात गेलेला जीव परत जन्ममृत्यूमध्ये येतो. हा स्थायी मोक्ष नाही. आता गीता ज्ञानदाता 18व्या अध्यायाच्या 62व्या श्लोकात आणि गीता अध्याय नंबर 15च्या 1 पासून 4 मध्ये, 18व्या अध्यायाच्या 62 आणि 66 मध्ये, या श्लोकांमध्ये हे स्पष्ट करत आहेत की त्या परमेश्वराची भक्ती केली पाहिजे, त्या परमक्षर ब्रह्मची, जे 8व्या अध्यायाच्या 3ऱ्या श्लोकात म्हटले आहे. त्याची भक्ती केली पाहिजे. त्याची साधना केल्याने जीव कधीच परतून संसारात येत नाही. परमेश्वराच्या त्या परमपदाची प्राप्ती होते.
आणि गीतेच्या अध्याय नंबर 18च्या श्लोक नंबर 62 मध्ये म्हटलं आहे की तू सर्व भावाने त्या परमेश्वराला शरण जा, त्याच्या कृपेनेच तू परमशांती आणि सनातन परमधामाला प्राप्त होशील. म्हणजे पुन्हा कधी जन्ममृत्यू नाही होणार. आता यांनीच स्पष्ट केले की तुमचा आणि माझा जन्ममृत्यू कायम होत राहणार. आता पुण्यात्म्यांनो, आज सकाळीही हाच विषय होता, परंतु जोपर्यंत या सद्ग्रंथांशी ओळख होत नाही तोपर्यंत आपल्याला विश्वास नाही बसत. कारण आपण दुधाने तोंड पोळले आणि ताक सुद्धा फुंकर मारून पितो, तर दासाला वाटतं की तुम्हाला इतकं दृढ करावं की आपण सद्ग्रंथांना पाहून तुम्ही बिलकुल पक्क व्हावं आणि मग त्यागाल तुम्ही ते नकली गुरु आचार्य आणि शंकराचार्यांना आणि स्वतःचं कल्याण कराल. श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 8च्या श्लोक नंबर 3 मध्ये स्पष्ट झाले की तो परमअक्षर ब्रह्म आहे. श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 15च्या श्लोक नंबर 1 ते 4 आणि 16-17 मध्ये स्पष्ट झालं की वर मुळे म्हणजे पूर्ण परमात्मा आहे, अक्षर पुरुष त्याचा तणा आहे, क्षरपुरुष फांदी आहे, तीनही गुण रजगुण ब्रह्मा, सद्गुण विष्णू, तमगुण शिवजी या संसार रूपी वृक्षाच्या शाखा आहेत. आणि हे देखील स्पष्ट झालं की सर्वांचं पालन पोषण करणारा आणि वास्तवात अविनाशी परमात्मा परमअक्षर पुरुष आहे, परमअक्षर ब्रह्म आहे. आता गीता अध्याय नंबर 8च्या श्लोक नंबर 5 मध्ये आणि 7 मध्ये गीता ज्ञानदाता आपल्या साधनेसाठी म्हणतात की माझी भक्ती कर. त्यासाठी त्यांनी मंत्र सांगितला 8व्या अध्यायाच्या 13व्या श्लोकात की माझं एक ओम अक्षर आहे, नथिंग एल्स, आणि माझी भक्ती करायची असेल तर ओम अक्षर आहे, तर मला प्राप्त होशील, परंतु युद्ध करावे लागेल. आणि परमअक्षर ब्रह्मला शरण जायचं असेल, त्याची भक्ती करायची असेल तर त्याचा मंत्र सांगितला 17व्या अध्यायाच्या 23व्या श्लोकात. ओम तत्सत इति निर्देशः ब्रह्मणे त्रिवित समृतः. ब्रह्मणे म्हणजे तो परमअक्षर ब्रह्म, तो पावण्याचे, त्याच्या भक्तीचे केवळ ओम तत्सत या 3 मंत्रांचा जप करण्याचा, स्मरण करण्याचा, 3 प्रकारे स्मरण करण्याचा आदेश आहे, निर्देश आहे. निर्देश म्हणजे फायनल निर्णय, नथिंग एल्स. तर त्याची साधना केल्याने तो 8व्या अध्यायाच्या 8, 9, 10व्या श्लोकात म्हटलं आहे की त्याची भक्ती करशील तर त्या परमात्म्याला, परमअक्षर ब्रह्मला प्राप्त होशील. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारा सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. सतसाहेब. आपलं नाव? जनाबाई ज्ञानोबा आव्हाड. आपण कुठून आलात? पुणे, महाराष्ट्र. आपला व्यवसाय काय आहे? मी गृहिणी आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 13 डिसेंबर 2015ला संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यायच्या आधी हिंदू धर्मामध्ये जे पारंपरिक पद्धतीची भक्ती आहे ती करायचो. मंदिरात जाणे, चतुर्थी धरणे, एकादशी व्रत करणे आणि आमच्या घरापासून आळंदी जवळ आहे तिथे संत ज्ञानेश्वराची समाधी आहे, तिथे दर्शनाला जायचो. साई मंदिर पण आहे, साई मंदिरला जायचो. आणि आमच्या घरी देवीची परडी आहे, तेही नवरात्रामध्ये नाही, 9 दिवस घट बसवणे, ते परड्या भरणे, 9 सवासणी जेव घालणे, असे हे भक्ती साधना करायचो. जसं तुम्ही सांगत आहात की आपण महाराष्ट्रामध्ये जी प्रचलित भक्ती साधना आहे ती भक्तिविधी आपण करत होतात, जसे की पूजापाठ करणे, मंदिरात जाणे, व्रतवैकल्य करणे, या सर्व भक्ती साधना आपण करत होतात. पण मला असं विचारायचं आहे की या भक्तिविधी तर आपण करतच होतात, तर आपल्याला अशी का गरज भासली की आपण संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा किंवा त्यांच्याकडनं गुरु उपदेश घ्यावा आणि आपण त्यांच्या मार्गात कसे आलात? लहानपणापासून म्हणजे आम्हाला भक्तीची आवड होती, त्यामुळे आम्ही आध्यात्मिक कार्यक्रम पाहत असायचो. आणि एके दिवस असं आध्यात्मिक कार्यक्रम बघता बघता संत रामपालजी महाराजांचा सत्संग टी व्हीला लागला आणि आम्ही पाहिला, म्हणजे असं रोज तो सत्संग बघायला लागलो. पाहत पाहत मग एके दिवशी असं ज्ञानगंगा पुस्तक मागवलं आम्ही आश्रममधून आणि ज्ञानगंगा पुस्तक वाचलं आणि मग भगतजींनी आधी नामदीक्षा घेतली आणि त्यांच्यानंतर म्हणजे 4 महिन्यांनी मी नामदीक्षा घेतली. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचं जे सत्संग आहे हे आपण टी व्ही चॅनलच्या माध्यमातून बघत होतात, त्याचप्रमाणे ज्ञानगंगा पुस्तक हे आपण वाचलं आणि त्यातनं आपल्याला असा बोध झाला की आपण सुद्धा संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यावी. तर जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांच्या शरणात आलात आणि त्यांचा गुरुमंत्राचा जेव्हा आपण जाप केला,
त्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झाला? संत रामपालजी महाराजांच्या आश्रममध्ये आल्यावर मला म्हणजे खूप ॲलर्जीचा त्रास व्हायचा. दरवर्षी थंडीच्या दिवसात म्हणजे त्रास व्हायचा तो, आणि असा श्वास घ्यायला त्रास व्हायचा. आणि डॉक्टरांना दाखल होतं, पण डॉक्टरांनी सांगितलं की तुम्हाला अस्थमाची सुरुवात आहे. आणि मग थोडे दिवस ते गोळ्या घेतल्या की राहायचा. आणि परमात्माला असं प्रार्थना केली की परमात्मा हे तुमच्यावरच नाही का, ते म्हणजे अस्थमाची सुरुवात आहे. पण परमात्माला प्रार्थना केली आणि तो त्रास म्हणजे असं कमी होत होत आता पूर्णपणे बरा झालेला आहे. आणि माझा एक 5 वर्षाचा मुलगा आहे, तो आत्ता म्हणजे सध्या 10 वर्षाचा आहे. नामदीक्षा घ्यायच्या आधी त्याला दरवर्षी म्हणजे उन्हाळ्यामध्ये असं उष्णतेने ना डोक्यामध्ये फोडी यायच्या, घाम गलांडी. आणि एक आला की त्याच्या वासाने दुसरं यायचा, ते फुटून परत असं वासाने सर्व डोक्यामध्ये यायचे आणि त्याला खूप असा त्रास व्हायचा. आणि मग जेव्हापासून नामदीक्षा घेतली त्याच्यानंतर तो त्रास त्याला कधीच झाला नाही. आज तो 10 वर्षाचा आहे. आणि आमच्या भगतजींच्या पायाला एक गाठ आली होती. ती इथं पुण्यामध्ये वायसीमा हॉस्पिटल आहे, तिथं दाखवलं होतं, पण त्यांनी ऑपरेशन करायला सांगितलं होतं. आणि ह्यांना कामावरून सुट्टी भेटत नसल्यामुळे आणि उन्हाळ्याचे दिवस होते, भगतजी म्हणले आता ऑपरेशन केलं तर खूप त्रास होईल, म्हणून आपण जरा नंतर करू. आणि ती गाठ मोठी मोठी होत होती आणि भगतजीला उठायला बसायला त्रास होत होता. म्हणून भगतजींनी असं परमात्माला प्रार्थना केली की परमात्मा तुम्ही एवढे मोठे लोकांचे कॅन्सरसारखे आजार बरे करता, हा तर काय आपला छोटासा आहे, असं परमात्माला प्रार्थना केली आणि ती आपोआप थोड्या दिवसांनी राहून गेली. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे आपल्याला व आपल्या परिवाराला बरेचसे लाभ प्राप्त झाले. आपल्याला जो काही ॲलर्जीचा त्रास होता त्यातून आपल्याला उपलब्धी झाली आणि त्यातून आपण बाहेर आलात. तो त्रास आज आपल्याला नाही आहे. परंतु मला असं विचारायचं आहे की हा जो ॲलर्जीचा जो आपल्याला त्रास होता तो किती दिवसापासून होता आणि आजच्या घडीला आपण त्या ॲलर्जीच्या त्रासासाठी किंवा त्या व्याधीसाठी आपण कुठल्याही प्रकारचे औषध उपचार घेत आहेत का? हा तो त्रास मला 3 वर्षापासून होता आणि त्याच्यासाठी ते डॉक्टरने असं पंप दिला होता. ती एक गोळी घेतली तर 3 दिवस त्रास व्हायचा नाही आणि मग परत त्रास व्हायचा. नामदीक्षा घेतल्यापासून तो आता म्हणजे पूर्णपणे बरा झाला आहे. आता एकही गोळी घेत नाही. या गोष्टीला आजच्या घडीला किती वर्षे लोटून गेलेत? 1 वर्ष झालं. जसं आपण सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपल्याला जो पूर्वीचा अस्थमेचा, दमेचा जो काही त्रास होता, जी काही ॲलर्जीचा आपल्याला त्रास होता, तो पूर्णपणे बरा झाला. तर आज समाजामध्ये असे बरेचसे लोक आहेत की जे वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांपासून त्रस्त आहेत. उदाहरणार्थ कोणाला TB झालेला आहे, कोणाला कॅन्सर आहे. असे बरेचसे असह्य रोग आज समाजामध्ये बऱ्याच लोकांना आहेत आणि त्या रोगापासून मुक्त होण्यासाठी ते धडपड करत आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रीटमेंट घेत आहेत. जो कोणी सांगेल त्याप्रमाणे ते वागत आहेत. तर अशा लोकांसाठी आपण आपल्या अनुभवातून काय संदेश द्याल? संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतल्यानंतर माझा अस्थमाचा त्रास बंद झाला आणि माझ्या मुलाचाही त्रास बंद झाला. संत रामपालजी महाराज शास्त्रानुसार भक्ती देतात, ती भक्ती केल्याने लाभ होतात. आणि ज्ञानगंगा पुस्तकं वाचा, ज्ञान समजून घ्या आणि नामदीक्षा घ्या आणि आपलं कल्याण करा. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराज हे शास्त्रोक्त भक्ती देतात आणि त्या भक्तीच्या जोरावरच साधकाला लाभ प्राप्त होतात. तर या अनुषंगाने जर एखादा साधक संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेऊ इच्छित असेल तर तो व्यक्ती किंवा तो साधक नामदीक्षा कशी घेऊ शकेल? संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेण्यासाठी अनेक प्रकारच्या चॅनलवरती संत रामपालजी महाराजांचे सत्संग चालत असतात. तिथे खाली एक नंबर येतो, त्या नंबरला फोन करून तुम्ही संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा निःशुल्क घेऊ शकता. धन्यवाद. सतसाहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निःशुल्क मागवण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951 7030303952 नंबरवर SMS करू शकता किंवा आम्हाला
7030303950.